रोहित पवार. अध्यक्ष महोदय, जो संयुक्त समितीचा अहवाल या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्या विषयावर मी माझं मत मांडण्यासाठी इथं उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे पूर्ण बिल बघितल्यानंतर म्हणजे एकतर पूर्वीचं सुद्धा बघितलं आणि संयुक्त समितीच्या माध्यमातून जे काही बदल झालेला आहे ते सुद्धा अध्यक्ष महोदय बिल ही बघितलं आहे. पण अध्यक्ष महोदय, जेव्हा हे नवीन प्रत नाहीतर नवीन चेंज केलेलं बिल जेव्हा समोर आलं तेव्हा अध्यक्ष महोदय अनेक सदस्य त्याच्यामध्ये जे होते, ज्याच्यामध्ये आव्हाड साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, जाधव साहेब असतील, नाना पटोलेजी असतील, ह्या सगळ्यांशी मी चर्चा केली, आम्ही चर्चा केली आणि त्यांना म्हणालं की हे जे काही बदल आहेत, आपण जेव्हा आधी चर्चा करत होतो, जेव्हा पहिल्यांदा बिल आलं होतं तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि मग हे जेव्हा बदल झाला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फार कमी ऑल्टरेशन झालेलं आहे. तेव्हा आम्हाला जे काही कळालं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 12,000 लोकांनी म्हणजे पब्लिकली सुद्धा याच्यावर कॉमेंट केलेल्या. पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 12,000 कॉमेंट आल्या, पण त्याच्यामध्ये किती स्वीकारल्या गेल्या नाही याच्याबद्दलचे डिटेल्स अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दिलेले नाहीत. अध्यक्ष महोदय, त्याच्याचबरोबर असंही आम्हाला सांगण्यात आलं की बरेच डिलिशन हे या समितीच्या काही मेंबरनी तिथं सांगितलं होतं, त्याच्यामध्ये चर्चासुद्धा झाली होती. त्यात कदाचित अध्यक्ष महोदयांनी असंही सांगितलं होते, हो आम्ही याच्यातले काही डिलिशन करणार आहोत आणि हे ऑल्टरेशन करणार आहोत. पण बिल आल्यानंतर तसं काही दिसत नाही असं कुठंतरी अध्यक्ष महोदय इथं जाणवतं. पण अध्यक्ष महोदय, या बिलमध्ये आपण जर गेलं तर याच्यामध्ये विधायकाचे टायटल शीर्षक मध्ये बदल केलेला आहे, हेतुवाक्यात बदल केलेला आहे, सल्लागार मंडळाच्या रचनेमध्ये अध्यक्ष महोदय आता बदल केलेला आहे आणि कलम 15 चौकशीचे अधिकारी आधी PSI होते आता DYSP केलेत. तो जो बदल आहे तो नक्कीच अध्यक्ष महोदय चांगला आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही सर्वजण नक्षलवादाच्या विरोधात, या महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा नक्षलवादाच्या विरोधात आहे. अध्यक्ष महोदय, फक्त एवढं महत्त्वपूर्ण बिल आणत असताना अध्यक्ष महोदय आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये काही डेफिनेशन ज्या आहेत त्या मोघम आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी आणण्याची अध्यक्ष महोदय कुठेतरी जरूरत होती. अध्यक्ष महोदय, आपण साध्या भाषेत बोलत असताना कट्टर, कडव्या असा जेव्हा तो शब्द वापरला जातो तो तसा नक्षलवादाकडे जाणारा हा शब्द अध्यक्ष महोदय नाही. आपण म्हणतो आपण कट्टर आहोत, पण इथं अध्यक्ष महोदय नाव घेत असताना कडव्या डाव्या विचारधारेची संघटना ह्याच्यापेक्षा सरळ जर आपण लिहिलं असतं नक्षलवादी संघटना तर अध्यक्ष महोदय थोडंसं सोपं झालं असतं आणि त्या नक्षलवादी संघटना म्हणजे काय ह्याला थोडंसं कुठेतरी डिफाईन केलं असतं तर ते बरं झालं असतं. कारण का आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय, हे वाचल्यानंतर थोडंसं कुठेतरी डाव्या विचारधारेच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे का असं कुठेतरी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये वाटतं. आता अध्यक्ष महोदय, मोठे नेते जॉर्ज फर्नांडिस साहेब होऊन गेले, ND पाटील साहेब होऊन गेले, गणपतराव देशमुख साहेब होऊन गेले, हे डाव्या विचाराचे होते. अध्यक्ष महोदय, लोकांच्या हितासाठी कट्टर पद्धतीने अध्यक्ष महोदय त्यांनी काम केलं, कटिबद्ध होते. पण अध्यक्ष महोदय, इथं कडव्या डाव्या विचाराची संघटना म्हणजे काय हे थोडंसं कुठेतरी डिफाईन करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकारने स्पष्ट करायला हवे की या व्याख्याचा अर्थ अध्यक्ष महोदय तिथं काय. कारण का अध्यक्ष महोदय, आज या जगामध्ये डाव्या विचाराचे लोक, उजव्या विचाराचे लोक, सेंटर, आता याच्यामध्ये कुठेही कट्टरपणा नाही तर आपण जेव्हा एक्स्ट्रीमिस्ट म्हणतो कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रीमिस्ट हा योग्य नसतो. जसा एक्स्ट्रीमिस्ट डाव्या विचाराचे लोक योग्य नाहीत असं आपण सर्वजण म्हणतो, तसं एक्स्ट्रीमिस्ट उजव्या विचाराचे लोक सुद्धा योग्य नसतात अध्यक्ष महोदय. म्हणून मी काय म्हणतो, हे कन्फ्युजन का क्रिएट होतंय तर कुठेतरी डेफिनेशन हे मोघम आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारला मी विनंती करतो, हे जे डेफिनेशन आहे ते मोघम न ठेवता स्पेसिफिक डेफिनेशन असणं महत्त्वाचं आहे. आणि जर नक्षलवादाबद्दल बोलतोय तर डायरेक्ट आपण नक्षलवाद हा शब्द अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याचबरोबर सल्लागार मंडळ, आता अध्यक्ष महोदय सल्लागार मंडळ तिथं यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सरकारी वकील असं त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. फक्त एवढंच आहे, चेक अँड बॅलन्स करण्यासाठी ही कुठली जे सल्लागार मंडळ आहे ते फॉर्म करत असताना त्याच्यामध्ये लीडर ऑफ ऑपोजिशनला सुद्धा कुठेतरी इन्व्हॉल्व करता येईल का. हे सल्लागार मंडळ फॉर्म करत असताना वरच्या हाऊसचं आणि लोअर हाऊसचं
आणि त्याच्यातच मग कुठला ते हायकोर्ट जज आपण त्याच्यामध्ये घेतला. म्हणजे हे मंडळ स्थापन करताना सुद्धा एक कुठेतरी मेकर अँड चेकर हा कॉन्सेप्ट इथं लागू होईल असं अध्यक्ष महोदय तिथं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, कलम 2 व्याख्या मोघम आहे. अध्यक्ष महोदय, या विधायकाच्या विरोधात मुख्य आक्षेप व्याख्यांच्या संदर्भात होता, पण त्यात काहीच बदल अध्यक्ष महोदय केलेला नाही. व्याख्या खूपच मोघम आहेत आणि त्यामुळे मूलभूत हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्ट निर्णय 2015 साली सुप्रीम कोर्टाने IT ॲक्ट 2000 मधील सेक्शन 66A रद्द करताना दिलेल्या काही निकालामध्ये काही एक वाक्य आहे, पोकळ वाक्यांवर आधारित कायद्यांमुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होईल. जर कोणता कायदा मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणत असेल तर त्या कायद्यातील व्याख्या ह्या खूप नेमक्या असायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, जे कोर्ट म्हणते तेच आम्ही बोलतोय की नेमक्या असायला अध्यक्ष महोदय तिथं पाहिजे. आता कलम 2 संघटनेची व्याख्या अत्यंत अध्यक्ष महोदय मोघम आहे. व्यक्तींचा गट, मग तो कोणत्याही नावाने ओळखलेला जात असो किंवा नसो, नोंदणी केलेला असो किंवा नसो, अध्यक्ष महोदय हे चालणार नाही. याला कुठेतरी स्पष्टता आणण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, समजा अंगणवाडी सेविकांचा एक मोर्चा अधिवेशनाकडे आला आणि त्याच्यामध्ये डाव्या संघटनेने तो त्या ठिकाणी केला असेल. अनेक वेळा आपण बघितले शेतकरी संघटनेच्या बाबतीत सुद्धा नाशिकवरनं जेव्हा शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता, डाव्या विचाराच्या पक्षांनी केला होता, मोठा झाला होता आणि मग सरकारने त्याची दखल घेऊन चर्चा केली. पण आता समजा अंगणवाडी सेविका, शेतकरी अशा डाव्या विचाराच्या लोकांनी समजा मोर्चा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काढला, तर हे मोघम काही वाक्य असल्यामुळे कदाचित यांच्यावर सुद्धा येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय कारवाई ही होऊ शकते असं आम्हा सगळ्यांना अध्यक्ष महोदय वाटतं. कलम 2 बेकायदेशीर कृत्या व्याख्या खूप मोघम अध्यक्ष महोदय आहे. आता अध्यक्ष महोदय, सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता यास धोका निर्माण झाला तर अध्यक्ष महोदय, काल शिक्षकांचं एक मोठं आंदोलन होतं. अनेक लोक तिथं भेटून गेले, सत्ताधारी गेले, विरोधातले गेले. अध्यक्ष महोदय, सरकारने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसत्या आणि मग कुठेतरी गरीब व्यक्ती जेव्हा मागण्या मांडत असतो कुणीच तिथं ऐकत नाही आणि तिथं जर लोकांनी असा निर्णय घेतला असता, चला आता अधिवेशनावर आपल्याला जायचंय, आणि मग सगळेच लोक चालत निघाले असते, त्याच्यामध्ये शांतता नक्कीच कुठेतरी भंग झाला असता. मग त्या लोकांवर सुद्धा आपण कारवाई करणार आहात की या नवीन कायद्याच्या अनुसार, असा अध्यक्ष महोदय प्रश्न तिथं निर्माण होता. म्हणून स्पष्टता अध्यक्ष महोदय तिथं असणं फार महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याच बरोबर सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे. अध्यक्ष, कल आहे म्हणजे काय आणि कोण ठरवणार अध्यक्ष महोदय? आता समजा एखाद्या व्यक्तीकडे आपण बघितलं आणि बघत असताना समजा वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं, मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं असेल, फक्त त्या व्यक्तीला वेगळ्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीकडे बघितलं म्हणून त्याचा कल आहे असेही अध्यक्ष महोदय, म्हणजे ह्याच्यात खरंच स्पष्टता आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याबद्दल सरकारने त्या ठिकाणी तिथं निर्णय घ्यायला हवा. त्याच्याबरोबर कल आहे हे कोण ठरवणार असाही प्रश्न. आता कोल्हापूर आणि त्या भागामध्ये शक्ती जो रस्ता आहे महापीठ, तर अध्यक्ष महोदय त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी सर्व एकत्रित येतात, मोजणी करून देत नाहीत. आता अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये त्यांचं काय मत आहे की आमच्या जमिनी जाऊ नये, त्याला एक पर्यायी रस्ता आहे, सगळं आहे. त्यांनी आंदोलन केलं. आता आंदोलन करत असताना ते थोडं आक्रमक झालं. आता त्यांचा कौल काय आहे? त्यांचा कल असा आहे की आमच्या जमिनी जाऊ नये, आणि मग याचा वेगळा अर्थ काढून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का नवीन कायद्याच्या अनुसार? म्हणून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये स्पष्टता येणं तितकंच महत्वाचं आहे. अरे बाबा, अध्यक्ष महोदय, अरे बाबा, अध्यक्ष महोदय प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसा आक्षेप करणारे अध्यक्ष महोदय विषयावर ऐकून घ्या. फक्त उदाहरण देतोय. ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, अध्यक्ष महोदय इथं फक्त बोलून दाखवतोय. म्हणजे उद्या जाऊन असं होऊ नये की या विषयामध्ये कुणी आंदोलन जर केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ नये. फक्त स्पष्टता पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब इथे आहेत, ते त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत, ते नक्कीच या बाबतीत उत्तर देतील असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय,
प्रस्थापित कायद्याची किंवा कायद्याद्वारे स्थापित केलेल्या संस्थेची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसा उपदेश करणारे. अध्यक्ष महोदय, शेतकरी विरोधी कायदा जेव्हा आला होता आपल्या सर्वांना माहिती आहे, अख्ख्या देशामध्ये अध्यक्ष महोदय तिथं आंदोलन झालं होतं, वर्षभर आंदोलन झालं होतं, शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले. मग अध्यक्ष महोदय, हे जो डेफिनेशन आहे, नाही तर जे वाक्य आहे, जर आमचा असा प्रश्न आहे ज्याचं क्लॅरिफिकेशन सरकार अध्यक्ष महोदय तिथं देणारच आहे की समजा असं जर पुढे काय घडलं तर मग तशा प्रकारच्या आंदोलनावर सुद्धा आपण कारवाई अध्यक्ष महोदय तिथे करणार आहात का, अशी स्पष्टता ही अध्यक्ष महोदय आम्ही क्लॅरिटी मागतोय. क्लॅरिटी सरकारला द्यावी लागेल, देतील. बोला, तुम्हाला मी थांबवलंय का? त्यांना थांबवतो, तुम्ही बोला. त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय की ते बोलणार, त्यामुळे तुम्ही बोलत राहा. कृत्य तोंडी केलेले असो, लेखी केलेले असो, खुना करून किंवा दृश्य सादरीकरणाद्वारे केलेले असो, म्हणजे उद्या जर अध्यक्ष महोदय सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटच्या माध्यमातून समजा एखाद्या ठिकाणी आंदोलन चाललंय, त्या आंदोलनाला आपण जर पाठिंबा दिला, मग जी व्यक्ती ट्विट करते, जे काही लोक त्याला सपोर्ट करतात, त्या लोकांवर सुद्धा अध्यक्ष महोदय या कायद्यानुसार कारवाई होऊ शकते का, असं अध्यक्ष महोदय या सरकारला या कायद्याच्या बाबतीतला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, संघटना आणि बेकायदेशीर कृत्य या दोन्ही व्याख्या मोघम आहेत. परिणामी बेकायदेशीर संघटनेची व्याख्या सुद्धा मोघम होते. त्यामुळे याला थोडीशी स्पष्टता अध्यक्ष महोदय आणण्याची सरकारकडनं जरूरत आहे. आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय त्याची व्याख्या जर आपण बघितली, जी संघटना कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतली आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रेरणा किंवा सहाय्य करते. बेकायदेशीर संघटना या शब्दाऐवजी जर सरकारने चौकशी अंती नक्षलवादी कार्यात सहभाग सिद्ध असलेली संघटना असा जर एखादा शब्द अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण वापरला तर मला असं वाटतं ते जास्त योग्य ठरू शकतं. सरकारने केलेल्या व्याख्या पूर्णतः मोघम असल्याने आंदोलनाचा अधिकार जो आपल्याला संविधानाने अध्यक्ष महोदय तिथं दिलेला आहे तो कुठेतरी गळचेपी त्याची होऊ शकते. त्यामुळे या बाबतीत अध्यक्ष महोदय सरकारने थोडंसं लक्ष द्यावं अशी विनंती या ठिकाणी मी देतो. त्यामुळे या कायद्यामध्ये फक्त कुठल्या गोष्टीची जरूरत आहे ती स्पष्टता, क्लॅरिटी अध्यक्ष महोदय त्या गोष्टीची जरूरत आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीत थोडंसं लक्ष द्यावं. नाही आधीच शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आधीच कायदा असताना नवीन कायदा कशाला, म्हणजे त्याचा अर्थ या विधेयकात बेकायदेशीर कृत्यांच्या ज्या काही व्याख्या दिल्या आहेत, जसे की सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता यास धोका किंवा संकट निर्माण करणं, सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्यात आला, हिंसाचार आणि विध्वंसक कृतीमध्ये भीती आणि धास्ती निर्माण करणं, असे अनेक त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कायद्यांचा उल्लेख इथं झाला. त्या कायद्या याच्या विरोधात अध्यक्ष महोदय ऑलरेडी आपल्याकडे कायदे आहेत, तेच कायदे अजून जर आपण स्ट्रॉंग करू शकलो आणि या कायद्यामध्ये फक्त डेफिनेशन आणि नक्षलवाद हा शब्द अध्यक्ष महोदय आणण्याची जरूरत आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो.